सुपरफास्ट। कुर्ल्यात पुन्हा एकदा बसचा भीषण अपघात होता वाचलाय। बसनं रस्त्यावरून चालणाऱ्या एका व्यक्तीला जोरदार धडक दिली। तो व्यक्ती लगेचच जमिनीवर कोसळला। बस चालकाच्या समय सूचकतेमुळे या इसमाचे प्राण वाचले। नालासोपाऱ्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणीची आयकर विभागात वरिष्ठ पदावर नोकरी देतो असं सांगून फसवणूक करण्यात आली। 2 कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या तोतया आयकर आयुक्ताला विरार पोलिसांनी ताब्यात घेतलाय। फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमधील 2 माजी नगरसेविका आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। हेतल परमार आणि दीप्ती भट यांनी दीप्ती भट यांच्या पतीवर आरोप केले। फेरीवाल्यांच्याकडून पैसे घेऊन व्यवसाय करण्यासाठी जागा देतात असा परमार यांचा आरोप आहे। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महिलांसाठी फिरत्या स्नानगृहांची सोय करण्यात आली। कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते फिरत्या स्नानगृहाचं उद्घाटन करण्यात आलं। उल्हासनगर परिमंडळ 4च्या क्षेत्रातील विविध गुन्ह्यातील तब्बल 65 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत केला। सोन्याचे 13 दागिने, 30 वाहनं, 200च्या पेक्षा जास्त मोबाईल पोलिसांनी संबंधित नागरिकांना परत केले। नागपूर पोलिसांनी गेल्या काही दिवसात 41 वाहन चालकांवर कारवाई केली। कर्णकर्कश आवाजात गाडी चालवल्यानं मॉडिफाईड सायलेन्सरवर पोलिसांनी चक्क बुलडोझर चालवला। नागपूरच्या झोन 4च्या 7 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली। आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून कोर्टात गेलोय। महाराष्ट्रातील निवडणुकीत अचानक आकडेवारी वाढली, त्या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली अशी माहिती काँग्रेस नेते गिरीश पांडव यांनी दिली। मुक्कातील आरोपीची सुटका होताच त्याची मिरवणूक काढून त्याला दुग्धाभिषेक करण्याचा धक्कादायक आणि विचित्र प्रकार कोल्हापुरात घडलाय। कळंबा कारागृहातून सुटकेचं रील व्हायरल होताच शाहूपुरी पोलिसांनी मुक्कातील आरोपी अनिकेत सूर्यवंशीसह एकूण 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं वाकड इथे दत्त मंदिर रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई सुरू आहे। या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला। कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि पुरेसा मोबदला न देता बांधकामं पाडली जात आहेत असा स्थानिकांचा आरोप आहे। प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू असून कोट्यवधी रुपयांचा निधी या कामासाठी देण्यात आला आहे। मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप शिवप्रेमी आणि स्थानिक जनतेनं केला आहे। ठेकेदार प्रतापगड बकाल करण्याचं काम करत असल्याची भावना गड किल्ले प्रेमींनी व्यक्त केली आहे। मुंबईत पार्कसाईड पोलिसांच्या वतीनं 2 ते 8 जानेवारीच्या दरम्यान रेझिंग डे सप्ताह साजरा होतोय। यावेळी पोलिसांनी हरवलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन ते त्यांच्या मालकांना परत केले। साधारण 12 लाख रुपयांचे 120 मोबाईल परत करण्यात आले। अजित पवार यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली। यावेळेला प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते। या तिघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। राज्यातील सद्यस्थितीच्या सोबतच धनंजय मुंडे यांच्या संदर्भात सुद्धा बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या 8 पैकी 7 खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली। पवार बापलेकीला सोडून इतर खासदारांना पक्षात येण्याबद्दल प्रस्ताव दिल्याची माहिती मिळते। शरद पवार पक्षाच्या खासदारांना फोन केला यात तथ्य नाही। भाजप आणि पक्ष सोडून गेलेले अफवा पसरवत आहेत। आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत, पक्षात कोणताही बदल होणार नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। मी कुणासोबतही संपर्क केला नाही, या आरोपांवर योग्य वेळेला उत्तर देणार अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। फुटकळ प्रसिद्धीसाठी केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा निशाणा तटकरे यांनी साधला। राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांना कुठलेही फोन करण्यात आलेले नाहीत। फोन येणं ही कदाचित मीडिया ट्रायल असू शकते अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी युवकांच्या बैठकीत दिलं। आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू असंही त्यांनी म्हटलं।
देशमुखांच्या हत्येनंतर एका समाजाच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम सुरू आहे. आमदार खासदार झाल्यानंतर तुम्ही जातीचे मोर्चे कसे काय काढता, असा प्रश्न प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी विरोधकांना केला. धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री म्हणून नकोत, कारण काहींना कमीपणा वाटतो, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. तर मुंडेंच्या विरोधात तुम्हाला पुरावे सापडले का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना अडकवलं जात आहे. वाल्मिक कराडचे शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह सुरेश धस यांच्यासोबतही फोटो आहेत, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला. अंजली दमानिया यांनी आणखीन एक फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये वाल्मिक कराड हा हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडसह बसलेला दिसतोय. कैलास फड हा धनंजय मुंडे यांचा समर्थक आहे. अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके यांचा एकत्र जेवतानाचा फोटो ट्विट केला. एका व्यक्तीनं हा फोटो मला पाठवल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या. वजन 35 किलो आहे आणि बोलतात घरात घुसून मारेन, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. देशमुख यांच्या हत्येचं राजकारण सुरू असून मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याचंही हाके यांनी म्हटलंय. हिंगोलीमध्ये आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळेला बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या मोर्चात देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी तहसीलदारांनी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मात्र जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होऊन सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही, अशी भूमिका सूर्यवंशी कुटुंबियांना घेतली आहे. 10 लाख रुपयांचा चेक त्यांनी तहसीलदारांना परत केला. आमदार उत्तम जानकर यांनी धनंजय मुंडे यांच्या चारित्र्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. याची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली. अशी भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही, पातळी सोडून भाषा वापरू नका, असं म्हणत चाकणकर यांनी निषेध केला आहे. पाथर्डीत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय मुंडे आणि ओबीसी समाजावर खालच्या पातळीवर टीका केल्यानं सामाजिक कार्यकर्ते किसन महादेव यांच्या फिर्यादीवरून जरांगे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी वारंवार मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्यानं आता राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक झाली आहे. संतोष देशमुख हत्येच्या 2 दिवस आधी कराड आणि सुरेश धस यांच्यात नियमित संभाषण होतं, असा आरोप अमोल मिटकर यांनी केला आहे. धस यांचा सीडीआर काढून चौकशी करा, अशी मागणी सुद्धा मिटकर यांनी केली. HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांसाठी 6 अतिरिक्त ICU बेडची व्यवस्था करण्यात आली. HMPV व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी भिवंडी शासकीय रुग्णालय सज्ज आहे. खासदार बाळामामा यांनी रुग्णालयात जाऊन तिथे आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. भाजप वैद्यकीय आघाडी नागपुरातील शाळांमध्ये HMPV व्हायरसच्या संदर्भात जनजागृती करणारे 6 विधानसभा मतदारसंघात डॉक्टरांच्या 3 टीम जनजागृती करणार आहेत. या टीममध्ये बालरोग तज्ज्ञ, डेंटिस्ट आणि आयुर्वेदिक डॉक्टरांचा समावेश असेल. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींच्या पाठोपाठ आता माकडांचा हैदोस सुरू झाला आहे. ऐन सुपारीचं पीक हाती येण्याच्या मार्गावर असताना माकडांनी सुपारी तोडून फेकायला सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. वनविभागाने या माकडांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी सुपारी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. नागपुरात एका कारवर बसून वानर लॉंग ड्राईव्हला निघाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोनेगाव परिसरातला हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. थोड्या वेळानंतर वानरानं कारवरून उडी मारली आणि ते जंगलात निघून गेलं. पुण्यात PMPML बसच्या चाकाखाली येता येता एका लहान मुलाचा जीव वाचला. पुण्याच्या शिवणे भागात सायकलवरून जाणारा हा मुलगा बसच्या चाकाखाली आला, मात्र सायकल बसच्या चाकात अडकली आणि त्यामुळे या मुलाचा जीव वाचला. मुळशी तालुक्यातील निळे सारोळे गावात बिबट्याची मोठी दहशत आहे. बिबट्यानं अनेक प्राणी फस्त केलेत, तर एका महिलेवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. हा बिबट्या CCTVत कैद झाला असून वनविभागाकडून या बिबट्याचा शोध सुरू आहे. सिडकोने जी लॉटरी काढली आहे त्यात लोकेशन आहेत, काही प्राईम भाग आहेत
आणि काही स्टेशन जवळचे आहेत. काही ठिकाणी रेट कमी आहेत, पण काही ठिकाणी किमती खूप वाढलेल्या असतील तर त्याचा आढावा घेऊ, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाची लागवड करण्यात आली. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी या संशोधनाची दखल घेतली आहे. त्याच संदर्भात ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या टीमनं सत्या नडेला यांच्यासमोर प्रात्यक्षिक सादर केलं. यानंतर सत्या नडेला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राचं कौतुक केलं आहे. भारत सरकारच्या वतीनं पोस्ट विभागाच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिराच्या पोस्ट तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. हे तिकीट आणि तिकिटांचा संग्रह करणाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. हे तिकीट भेंडी शेगावमधील डॉक्टर श्रीधर येलमार यांच्याकडे आलं असून तिकिटाचं पहिलं अनावरण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर धाराशिव जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा 7 कलमी कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी सचिन ओंबासे आणि मुख्याधिकारी मैनक घोष यांनी प्रत्येक कार्यालयातल्या कामाचा आढावा घेतला. टोरेस कंपनीच्या घोटाळ्यासंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग केल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचं सोमय्या म्हणाले. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. सोयाबीन खरेदीतील अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेत त्यांनी अधिकाऱ्यांना संबंधित सूचना दिल्या. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचं काम करूनही मानधन न मिळाल्यानं आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांनी नंदुरबार जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत थाळीनाद आंदोलन केलं. यावेळी आमदार आमशा पाडवी हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते. जळगावच्या जामनेर इथे राजगुरुनगरमधील घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. रत्नागिरीतील थिबा राजवाडा इथे पार्किंगसाठी आरक्षित असलेली जमीन बिल्डरच्या घशात घातली जात असल्याचा आरोप करत मनसेच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. जोपर्यंत जमिनीचा वाद मिटणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा मनसेनं दिला आहे. जळगाव जामोद शहरात वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं एक आक्रोश मोर्चा काढण्यात आला. परभणीतील संविधानाची विटंबना तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला गेला. वर्ध्यातील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील बारदान संपल्यानं सोयाबीन खरेदी ठप्प झाली. सोयाबीन खरेदी थांबल्यानं शेतकरी अडचणीत सापडले असून बारदान उपलब्ध करून देण्याची मागणी होती आहे. हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीतील लेखा विभागात कार्यरत असणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 2019 ते 2023 या कालावधीत टँकरनं पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला अतिरिक्त 30 लाख रुपये दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं ही कारवाई करण्यात आली.